So last week we studied why we need to study the biblical prophecy. आणि मग पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्यांचा अभ्यास आम्ही का केला पाहिजे हे गेल्या आठवड्यात आपण पाहिलं. And then we even studied the difference between the resurrection and the second coming. आणि मग आपण पाहतो की रॅप्चर ना, आणि मग ज्याला आपण रॅप्चर म्हणतो, मंडळीला वर घेणे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन याच्या संदर्भातला फरक आपण गेल्या वेळी पाहिला. So today again I would like to clarify some of the confusions that are very common among the Christian community. आणि मग ख्रिस्ती जगतामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल थोडी संभ्रमावस्था आहे किंवा शांतता आहे. अशा गोष्टी मला थोड्या स्पष्ट करायच्या आहेत. So before we go ahead, just let me tell you that Jesus Christ is going to come back. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. He will take us up. We will, the dead Christians and the living Christians, they will be lifted up and they will meet Jesus in the mid-air. आणि पहिल्यांदा काय होणार आहे, ख्रिस्तामध्ये जे मरण पावलेले आणि ख्रिस्तामध्ये जिवंत असलेले यांना प्रभू येशू ख्रिस्त मेघात येणार आणि त्यांना वर उचलून घेणार. त्याला रॅप्चर म्हणतात. And for 7 years we all will be with Jesus in the mid-air. आणि मग आपण तिथं 7 वर्ष प्रभू येशू ख्रिस्तासोबत असणार आहे. And 7 years what happens on the earth we will see today. आणि मग या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात काय होणार हे आपण आज पाहणार आहे. Matthew chapter 24 and Matthew chapter 24 tells us what happens during these tribulation years. आणि मग या महासंकटाच्या काळामध्ये काय होणार हे मत्ती 24 मध्ये सांगितलेलं आहे. Let me clarify that Matthew 24 and Matthew 25 is about the Jews, what will happen to the Israelites. आणि मग मत्ती 24 आणि 25 मध्ये काय सांगितलेलं आहे की इस्रायल बाबतीत, यहुद्यांच्या बाबतीत काय काय होणार हे तिथं लिहिलेलं आहे. It is not for the Christians, it is not the prophecy of the church, it is the prophecy of the Israelites. आणि मग 24 आणि 25 मत्ती 24-25 अध्यायामध्ये जे जे लिहिलेलं आहे ते मंडळीसाठी नाही आहे, ते इस्रायल लोकांसाठी आहे. Of course there are some morals which we can learn from these two chapters. पण त्याच्यामधल्या ज्या काही नैतिक बाबी आहेत त्यातून काही धडा आम्हाला घ्यायचा आहे, तो आम्ही विश्वासदारांनी पण घेतला पाहिजे. आता सध्या आपण त्यातल्या वचनांचं पालन केलं पाहिजे. So let us read Matthew chapter 24 verse 1. आणि मत्ती 24:1 आपण पाहूया, वाचूया. Matthew 24:1 and 2. And Jesus went out and departed from the temple, and his disciples came to him for to show him the buildings of the temple. And Jesus said unto them, See you not all these things? Verily I say unto you, there shall not be left here one stone upon another that shall not be thrown down. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवायला जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हास दिसते ना? मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. So here disciples asked Jesus about the temple. आणि इतर शिष्य हे येशू ख्रिस्ताला मंदिराबद्दल सांगत आहेत. So discussion was about the temple, and then Jesus is answering that. He said, there shall not be left here one stone upon another. आणि मग शिष्य मंदिराबद्दल येशूला सांगत असताना येशू त्यांना उत्तर देतो की येथे असणारा जो चिरा आहे म्हणजे दगड, चिऱ्यावर एकही चिरा राहणार नाही, म्हणजे दगडावर एकही दगड राहणार नाही असं म्हटलं येशू. So it means the temple will be totally destroyed. याचा अर्थ मंदिराचा पूर्णपणे विध्वंस होईल. So when disciples heard that the temple will be destroyed, आणि मग शिष्याने जेव्हा ऐकलं की मंदिर पाडून टाकण्यात येईल,
And disciples had many other questions. आणि त्या शिष्यांच्या मध्ये अनेक प्रश्न पण होते, शंका होत्या. So they asked Jesus 3 questions with regard to Israelites, with regard to the temple. आणि मग इस्रायल लोकांसंदर्भात आणि त्या मंदिरासंदर्भात 3 प्रश्न इस्रायल लोकांनी येशूला विचारले, शिष्यांनी येशूला विचारले. Matthew 24 verse number 3. आणि मत्तई 24:3. And as he sat upon the Mount of Olives, the disciples came unto him privately, saying, Tell us, when shall these things be, and what shall be the sign of thy coming, and of the end of the world? तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. So Jesus told that the temple will be destroyed. Now they are asking 3 questions. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी विचारलं की आता मंदिराचं काय, तर येशूने सांगितलं मंदिर नष्ट होणार. मग आता 3 प्रश्न विचारले. Number 1, when shall these things be done? पहिलं म्हणजे ह्या गोष्टी केव्हा होतील, केव्हा घडतील. And number 2, the second question, what shall be the sign of your coming? It means before you come to earth, what will happen on the earth? आणि मग तुझ्या येण्याचे चिन्ह काय, जेव्हा तू पृथ्वीवर येशील तेव्हा तुझ्या येण्याचं चिन्ह काय, असं येशूला शिष्यांनी दुसरा प्रश्न विचारला. And then the third question is about, they said, you tell us the sign of the end of the world. आणि तिसरं, या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे तू आम्हाला सांग. So these are the 3 questions. आणि 3 प्रश्न शिष्यांनी केले. So now Lord Jesus started answering these 3 questions in Matthew chapter 24 and 25. आणि मग या 3 प्रश्नांची उत्तर येशू हा मत्तई 24 आणि 25 अध्यायामध्ये देतो. So now what will happen in these 7 years of tribulation that is mentioned here? आणि या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात काय होणार आहे याचं वर्णन, त्या गोष्टींचं वर्णन या 2 अध्यायामध्ये आपण पाहतो. So verse number 4 onwards, Jesus tells us that there will be false Christ. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा गोष्ट सांगितली की खोटे संदेष्टे किंवा खोटा ख्रिस्त प्रगट होणार. So the false Christ will come in greater number during 7 years of tribulation. आणि मीच येशू आहे असे म्हणणारे अनेक लोक महासंकटाच्या काळात येणार. And there will be famines, there will be pestilences, and there will be earthquakes. आणि मग त्यावेळी भूमिकंप होतील, जागोजागी दुष्काळ पडतील आणि मर्या येतील. So and there will be rumors of wars. आणि लढायांच्या अवया म्हणजे अफवा ऐकायला मिळतील. And then we will read one important verse in Matthew 24 verse 6. आणि मत्तई 24:6 मध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहतो. Jesus said, and you shall hear of wars and rumors of wars. See that you be not be troubled, for all things must come to pass, but the end is not yet. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. Yeah, see, rumors, wars may take place, rumors of wars may come, pestilences may happen, earthquakes, famines, whatever may take place, but end will not come. आणि मग दुष्काळ येतील, भूमिकंप होईल, मर्या येतील, पण तेवढ्या गोष्टीतच जगाचा अंत होणार नाही. Here, when Jesus is telling the end of the world, he is talking about his coming. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्त जे इथं सांगत आहे की तेवढ्यात शेवट होत नाही. शेवट म्हणजे तो आपल्या दुसऱ्या येण्याविषयी बोलत आहे. See, disciples had a confusion. आणि शिष्यांच्या मध्ये थोडी गोंधळाची परिस्थिती होती. They thought coming of Jesus and the end of the world will take place at a time. आणि त्यांना असं वाटत होतं की येशू येणार आणि जगाचा अंत होणार, या दोन्ही गोष्टी एका वेळी होणार असं वाटत होतं. So Jesus is now clarifying those doubts. आणि मग येशू ख्रिस्त त्या शंकेचं निरसन करत आहे. So rumors are maybe there, whatever it is, but end will not
be there. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की लढायांविषयी ऐकाल, लढायांच्या अवया ऐकाल, या अनेक गोष्टी तुम्ही पाहाल ऐकाल, पण तेवढ्यात शेवट होणार नाही.